नमस्कार, कसे आहात तुम्ही? छाया किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवते बांगडा फ्राय आणि कोलंबी फ्राय. चला बनवूया. आणि याच्या अगोदरचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला त्याच्यासाठी आपण घेतले मीठ टाकते चवीपुरतं. अद्रक लसूण टाकते. हिरवं वाटण टाकते. आपले मसाले टाकते. हळद, गरम मसाला, हा घरचा मसाला, हा लाल मसाला कलरसाठी, धना पावडर आणि आपलं लिंबू पिळून घ्यायचा. मिक्स करून घेते. कोलंबीला सगळं लावून घेते मसाले. झालं आता आपलं मिक्स करून. हे बघा. तर आता आपण घेऊया फ्रायसाठी. हे रवा घेतलाय मी, तांदळाचं पीठ घेतलंय आणि मीठ. याच्यामध्ये पण मीठ टाकायचं. लाल मिरची पावडर 1 चमचा टाकते. मसाला, हळद. आता आपण मिक्स करून घेऊया. रवा आणि तांदळाचं पीठ आहे, चांगले खुसखुशीत होतात. गरम झालाय तवा आपला. आता आपण तेल टाकूया फ्रायसाठी. आणि याच्यामध्ये कोलंबी आपण अशी लावून घ्यायचा. रवा आणि तांदळाचं पीठ. चला मग सगळ्याला लावून घेते मी. छान खुसखुशीत होतात तांदळाच्या पिठाने. हे बघा झाले फ्राय आपले. आता आपण दुसरी बाजू पलटी करूया. मस्त असे खरपूस तळून घ्यायचे कोलंबी. पलटी करून घेते सगळे. झाले आता. आता या बाजूने पण आपण छान खरपूस तळून घेऊया. पलटी करूया अजून आपण. हे बघा छान भाजले, तळले गेलेत मस्त कोलंबी आपली खरपूस. अजून या बाजूने पण करूया आपण. वरण भात, तांदळाची भाकरी छान चवीला लागते. चला आता आपली झाली कोलंबी फ्राय होऊन. आता बंद करते गॅस आणि सर्व करूया. कोथिंबीर टाकते. झाली आपली कोलंबी फ्राय. झाली आपली कोलंबी फ्राय. आता चला आता आपण बांगडा करूया. चला आता हे बघा बांगडा घेतलाय मी. आता आपण याच्यात ना मीठ घेते. हळद मीठ लावून घ्यायचं. आपलं हिरवं वाटण घेते. अद्रक
अद्रक लसणाची पेस्ट घेते, लिंबू घेते पिळून मी, आता आपले मसाले घेते मी, हळद, गरम मसाला, आपली धना पावडर, लाल मसाला, चला ते पूर्ण मिक्स करून घेते मी. झाला आपला आता मिक्स केलंय मसाले मी सगळे. आता आपण लावून घेऊया बांगड्याला, असं सगळीकडे लावून घ्यायचं. पूर्ण बांगड्याच्या मध्ये आतमध्ये जातो मसाला सगळा आणि छान लागतो चविष्ट. असं पूर्ण लावून घ्यायचं असं. पूर्ण लावून घेतला ना मग चविष्ट लागतं खायला. पण लावून घेते जरा पूर्ण. हे बघा झाला आपला आता लावून मसाला पूर्ण लावून घेतला. आता आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ, रवा लावून घ्यायचा. आता तेल टाकते. त्याला आता आपण भरती करूया. छान भाजी खरपूस भाजायची, बघा तळायची. बघा छानपैकी फ्राय झाले. आता हे पण आपण बाजू तळून घेऊया. चला झाले आपली बांगडा फ्राय झाला. चला आता गॅस बंद करते. हे बघा खरपूस भाजलाय छान. तर आता गॅस बंद करते. आता कोथिंबीर टाकते आणि सर्व करूया. काढून घेते. हे बघा छान बांगडा आपला फ्राय झालाय खरपूस. कोलंबी फ्राय झाली. आणि हे बघा इकडे पण आपली कोलंबी फ्राय केलते. हे बघा मस्तपैकी. चला आपण आता सर्व करूया. झाले आपली कोलंबी बांगडा फ्राय. बघा कसे वाटते.